एक महत्त्वाची बातमी, कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणं संशयास्पद असं महेंद्र दळवी यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराकडून हा संशय आता व्यक्त करण्यात आलेला आहे। एवढी मोठी निवडणूक बिनविरोध होणं याचा अर्थ ठीक आहे, संशयाला वाव नक्की मिळतं। विरोधक जे बोलतात त्या शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 6 सीट बिनविरोध आलेल्या आहेत महाराष्ट्रामधल्या। अपेक्षा निश्चित होती की कोकणाची निवडणूक झाली असते कदाचित, तर असं चित्र राहिलं नसतं। त्यांनी सुनेत्राताईंचं नाव विसरले ते स्वतःलाच राष्ट्रवादीचे वरिष्ठ श्रेष्ठ नेते म्हणायला लागलेत। पण याच्यामध्ये तटकऱ्यांची जी भूमिका आहे ही संदिग्ध निश्चित आहे, कारण ते बोलतात तसं करत नाही आहेत। पण अजून खरा जेलमध्ये असला तर या कोकणामध्ये तटकऱ्यांचा अंगारा, खराचा अंगारा हा नक्की जिंकून गेला असं मला वाटतं। फार काय या वक्तव्याला मी किंमत देऊ इच्छित नाही। प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पातळीनुसार बोलत असतो। प्रत्येकाची वैचारिक पातळी पाहत असतो लोक। अशा पातळीच्या बाबतीमध्ये मला काय फारसं काय बोलायचं नाही। मी निर्विवादपणाने गेली 40 वर्ष रायगडच्या राजकारणात लोकशाहीच्या माध्यमातून निर्वाचित झालेलो आहे। त्याच्यामुळे माझा राजकीय प्रवास कोण आयरे गैरे बोलते त्याच्यावरती राहिला नाही। आणि त्याच्यामुळे मी 5 वेळेला विधानसभा आणि 2 वेळेला लोकसभा, त्याही वेगवेगळ्या वातावरणामध्ये मी निर्वाचित झालेलो आहे। त्याच्यामुळे कोण काय बोलतंय त्याच्यावरचं माझं मत